ऐकूया महावीर कथा, ऐकूया ऐकूया महावीर कथा, ऐकूया जीवनात शांतीचे, जीवनात शांतीचे परम सौभाग्याचे द्वार उद्घाटित करूया। महावीर कथा ऐकूया ऐकूया महावीर कथा ऐकूया। धर्माचे दाता जगाचे त्राता महावीर स्वामी बोधिदाता। धर्माचे दाता जगाचे त्राता महावीर स्वामी बोधिदाता। त्रिलोकीनाथ ते त्रिलोकीनाथ ते धर्म दिवा करते शरणी त्यांच्या जाऊया। द्वार उद्घाटित करूया ऐकूया महावीर कथा ऐकूया। ऋषीवर सांगती जीवनाचे सार धर्म महावीरांचा कल्याण कर। ऋषीवर सांगती धर्म जीवनाचे सार धर्म महावीरांचा कल्याण कर। चरणी महावीरांच्या चरणी महावीरांच्या समर्पण करोनी भक्तीत नाचू गाऊया। द्वार उद्घाटित करूया ऐकूया महावीर कथा ऐकूया ऐकूया महावीर कथा ऐकूया। जीवनाच्या वळणावर पावला पावलावर जगा महावीरांना तेच शुभंकर। जीवनाच्या वळणावर पावला पावलावर जगा महावीरांना तेच शुभंकर। ऐकून त्यांची ऐकून त्यांची पावन कथा महावीर पथिक बनूया। द्वार उद्घाटित करूया ऐकूया महावीर कथा ऐकूया ऐकूया महावीर कथा ऐकूया। जीवनात शांतीचे जीवनात शांतीचे परम सौभाग्याचे द्वार उद्घाटित करूया। महावीर कथा ऐकूया ऐकूया महावीर कथा ऐकूया। हर्ष हर्ष अतिशय सुंदर असं हे भक्तिगीत परमपूज्य गुरुदेवांनी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रस्तुत केलं आणि या भक्तिनसात आपल्या सगळ्यांना न्हावून नेलं। आणि आता चला पोहोचूयात गुरुचरणामध्ये ऐकण्यासाठी कल्याणकारी कथा प्रभू महावीरांची कथा। या कथेमध्ये क्रांतिकारी विचारही आहेत आणि कल्याणकारी मार्ग आहे। पूज्य गुरुदेवांना विनंती करते की आपण आम्हा सर्वांना ही कथा ऐकावी। आजच्या आपल्या महावीर कथाच्या या सोहळ्यामध्ये
मी पाहतोय की साध्वी प्रीतिसुधा मीडियम इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित आहेत. या मुलाला पाहिल्यानंतर सगळ्यात अगोदर कोणाची आठवण येत असत ते डांगे सरांची. 4 वर्षापूर्वी राहत्याच्या यांच्या शाळेच्या प्रांगणामध्ये एक 4 दिवसाचा कार्यक्रम फार सुंदर इथे सरांनी आयोजित केलेला होता. आणि आज त्यांना इथं पाहून, त्यांच्या मुलांना इथं पाहून मनात त्या सगळ्या आठवणी उचंबळून येत आहेत. चला आजच्या कथेला आपण प्रारंभ करूया. जय बोलो महावीर स्वामी की जय. बोलो महावीर स्वामी की. घट घट के अंतरयामी की. घट घट के अंतरयामी की. जय बोलो महावीर स्वामी की जय. बोलो महावीर स्वामी की. पुढची वेळ बोलायच्या अगोदर एक प्रश्न मनामध्ये घोळवा. पाप्याला दूर करायचं की पापाला दूर करायचं? पाप्याला दूर करून पाप दूर होऊ शकतं का? पाप्याला दूर करण्यापेक्षा त्याची पापाची बुद्धी दूर करणं हे महत्वाचं काम आहे. आणि म्हणून संपूर्ण इतिहासामध्ये वर्धमान महावीर जीव, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं कर्तृत्व जे वेगळ्या प्रकारे जाणवतं, जे आगळं वेगळं त्यांचं स्वरूप आहे, जीवनाची त्यांची पद्धती आहे, विचार करण्याची त्यांची ठेवण आहे, त्याच्याकरता मनाला आकर्षित करते. ते त्यांनी कधी पाप्याशी संघर्ष केलाच नाही. पाप्याला दूर सारण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला नाही. त्यांचा फक्त एकच प्रयत्न होता की पाप्याची पाप बुद्धी कशी दूर होईल. ज्यावेळेस आपण ही पंक्ती पुढची बोलू त्यावेळेस सुद्धा आपण आपल्या मनामध्ये एकच प्रार्थना करूया की जशी तुम्ही अर्जुन मालेची, चंड कौशिकची, इंद्रभूती गौतमची पाप बुद्धी दूर केली, तशीच आमची सुद्धा पाप बुद्धी दूर करा. की पाप हे परिस्थितीमधून नाही जन्मत. पाप हे परिस्थितीच्या कारणाने होत नाही, पाप हे व्यक्तीच्या कारणाने होत नाही. तर पाप होण्याच्या पाठीमागे एकच कारण असतं, पाप बुद्धी. आणि त्या पापाच्या बुद्धीला दूर करण्याकरता आपण प्रार्थना करूया. जो पाप मिटाने आया था, जो आणि आज ज्या पापाच्या विषयी आपण चर्चा करणार आहोत ते पाप फार लोकांच्या मनगटीवर बसलेलं आहे. त्या पापाचं नाव आहे जसं माझ्या नशिबात असेल तसं होईल. जसं माझ्या भाग्यात असेल तसं होईल. जसा लेख लिहिलेला असेल तसं होईल. जे ठरलेलं आहे तसं होईल. माणसाच्या केल्याने काही होत नाही. गदी मांडगुळकरांच्या त्या ओळी सहज तुमच्या मनामध्ये जागृत व्हायला पाहिजे. पराधीन आहे पुत्र
जगती मानवाचा. ही पराधीनता कोणाची? भाग्याची, परिस्थितीची की स्वतःच्या मनाची? आजचा विषय विद्यार्थ्याकरता सुद्धा, तुमच्याकरता सुद्धा, सगळ्यांकरता. जसं काल शेवटी मी निर्देश केला होता की आज आम्ही चर्चा करू ह्या विषयावर. जीवनाचा सूत्रधार भाग्य की पुरुषार्थ. माणसाचं जीवन घडवणं हे त्याच्या हातामध्ये आहे की भाग्याच्या हातामध्ये आहे? आणि आपल्या सर्वांना माहीत आहे भारतीय मनामध्ये या भाग्याची बैठक फार खोलवर रुजलेली आहे. आणि आपलं भविष्याचं भाग्य जाणण्याकरता आपण ज्योतिषीकडे जात असतो, कोणाला हात दाखवत असतो. आणि काही काही नवे नवे प्रकार निघाले आहेत, तुम्हाला माहित असतील. न्यूमरोलॉजी. न्यूमरोलॉजी म्हणजे तुमचे नंबर चेंज झाले नावाचे की तुमचं भाग्य बदलून जाईल. अंकशास्त्र, ग्रह नक्षत्र. आणि जेव्हा जेव्हा ग्रह नक्षत्राची गोष्ट येते त्यावेळेस कोविडची आठवण येते. त्या कोविडच्या वेळेस काही भविष्यवेत्यांनी अनेक वेळा भविष्यवाण्या केल्या की शनी ह्या राशीमधून त्या राशीमध्ये गेला म्हणजे कोविड जाणार. ह्या ग्रहाचा संयोग झाला म्हणून कोविड आला. आणि आम्हाला सगळ्याला माहित आहे तो शनी ह्या राशीमधून त्या राशीमध्ये गेला, पण कोविड काही गेला नाही. भविष्यवाणी करणारे जरूर निघून गेले. आणि तरी सुद्धा आपल्या मनावर कुठंतरी एक खोलवर रुजलेली धारणा आहे की जसं भाग्यात असेल तसंच होईल. विद्यार्थी सुद्धा काही वेळेस परीक्षेमध्ये जर प्रश्नपत्रिकेचं उत्तर सोडवता नाही आलं तर एकच वाक्य बोलतात, प्रश्नपत्र फार अवघड होत आहे. फक्त एवढाच विचार करायचा, प्रश्नपत्र सगळ्या विद्यार्थ्याकरता एकच होता की तुझ्याकरता वेगळा होता? तोच प्रश्नपत्र दुसऱ्याकरता सुद्धा होता आणि त्याला तो सोपा गेला आणि तुला तो अवघड गेला. तर प्रश्नपत्र सोपा ना अवघड होता की तुझा अभ्यास कमकुवत होता. पण आपण दोष कशावर ठेवतो? प्रश्नपत्र अवघड होता, माझा अभ्यास नाही झालेला ते आपण पाहत नाही. आणि आज ह्याच विषयाची चर्चा एका प्रसंगाच्या माध्यमाने की मला असं जाणवतं की ह्या एका एक विचाराने फार काही पाप केलीत, फार काही पाप आपण करतो. कालसर्पयोग, नागबली, पता नाही माहीत नाही काय काय उद्योग करत असतो. आणि हे सगळे उद्योग केल्यानंतर सुद्धा जीवन जसंची तसंच असतं. जीवनामध्ये परिवर्तन हे ग्रह नक्षत्राच्या कारणाने होणार की स्वतःच्या पुरुषार्थाच्या कारणाने होणार? तोच एक विचार तुमच्या समोर आज मांडायचा आहे. भगवान महावीराने हे सांगितलं, जे समजवलं आणि कशा पद्धतीने समजवलं ती गोष्ट आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर परत एक वेळेस जाणवा, महसूस करा, अनुभूत करा की आपल्यामध्ये हे जो भाग्यवादी विचार आहे, माझे नशीबच खोटे, माझं भाग्य फार कठोर,
त्याचं भाग्य होतं म्हणून तसं झालं, माझ्या भाग्यात नव्हतं म्हणून. आणि ज्यावेळेस आपण भाग्याकडे दृष्टी ठेवतो त्या सर्वात अगोदर आपण स्वतःच्या जबाबदारीला नाकारतो. सगळी जबाबदारी कोणावर जाते? भाग्यावर जाते. माझ्या हातात काय? आणि ह्याला म्हणतात गुलाम बनणं, ह्याला म्हणतात पराधीन होणं. महावीर ह्याच्या विरोधात होते. महावीराचा विचार आपण समजून घेऊया आणि कुठं काही वाटलं तर सुधारूया. जो पाप मिटाने आया था, जो भारत को आन जगाया था, उस त्रिशलानंदन ज्ञानी की, उस जय बोलो महावीर स्वामी की जय. महावीराच्या संपूर्ण जीवनामध्ये, संपूर्ण जीवन चरित्रामध्ये एक सुद्धा प्रसंग तुम्हाला भेटणार नाही की त्यांनी कुठे चमत्कार दाखवला आहे. त्यांच्या चरित्राला नमस्कार जरूर आहे, पण त्यांनी चमत्कार दाखवून नमस्कार घेतलेला नाही. आणि सांगायचंच असेल तर त्यांचा चमत्कार, सगळ्यात मोठा चमत्कार काही असेल तर मनुष्याच्या मनामध्ये ज्या चुकीच्या समजुती आहेत, ज्या खोट्या समजुती आहेत, ज्या भ्रामक धारणा आहेत, त्या भ्रामक धारणा त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही चमत्कार म्हणू शकता. पण कोणाच्या हातावर, डोक्यावर हात ठेवला आणि त्याचा आजार गेला, असा चमत्कार महावीरांनी कधी केला नाही. महावीराचा हा दावा सुद्धा नाही की कोणी माझी प्रार्थना करेल तर त्याची इच्छा मी पुरी करेल, हा दावा सुद्धा महावीराचा नाही. महावीर हे सुद्धा म्हणत नाही की तू जर माझ्या शरणामध्ये आला तर मी तुला पार करून देईल. महावीर असं सुद्धा म्हणत नाही. महावीर एकच म्हणतात, तुझ्यातला पुरुषार्थ जागृत कर, तुझं डोकं ठिकाण्यावर ठेव, तुझ्या भावना चांगल्या ठेव आणि चांगल्या मार्गावरून तू निरंतर चालत जा. समयम गोयम मापमाये, कोणत्याही प्रकारचा आळस न करता जर तू चालत राहिला तर तू निश्चितपणे आपल्या लक्ष्यावर पोहोचेल. हा एक विचार, क्रांतिकारी विचार. ह्या विचाराची आवश्यकता. आणि एवढं जर झालं आजच्या कथेमध्ये तर फार काही काम होऊन जाईल. तेच चमत्कार आहे. हो लाख बार प्रणाम तुम्हें, हो हे वीर प्रभु भगवान तुम्हें, मुनि दर्शन मुक्ति गामी की, मुनि जय बोलो महावीर स्वामी की जय. परम श्रद्धेश गुरुचरणी प्रणाम.
विराजमान श्री तीर्थेश्वर श्रीजी महाराज साहेब, आवडो न आवडो, मनाला चांगले वाटो न वाटो, तरी सुद्धा इथं मोकळ्या मनाने ऐकायला आलेले सगळे श्रोतागण, जसे आज आहेत त्यावेळेस ते सुद्धा भगवान महावीरच्या वेळेस सुद्धा दोन्ही प्रकारचे विचारधाराचे, शास्त्राचे, तत्वज्ञानाचे प्रवक्ते होते. आणि महावीराच्या वेळेस मंखली गोशालक पुत्र नावाचा एक तत्ववेत्ता, जो ज्योतिषाचा मार्तंड होता. तुम्ही रात्री काय स्वप्न पाहिलं त्याच्यासमोर जाऊन उभं राहिलं की तो सांगायचा की तो रात्री हे स्वप्न पाहिलं आहे. आज तुझ्या जीवनामध्ये काय होणार आहे ते सांगायचं, काय लाभ होणार आहे, काय नुकसान होणार आहे ते सांगायचं. आणि त्याचबरोबर एक वाक्य पण ते सांगायचं, जे काही होणार आहे त्याची जबाबदारी तुझी नाही आहे, त्याची जबाबदारी नियतीची आहे. तू काहीच करू शकत नाही. जे काही होतंय ते नियतीने होतंय, भाग्याने होतंय, तुझ्या हातामध्ये काहीच नाही. काय होतं ते मी सांगतो म्हणे तुला फक्त, पण तू एक लक्षात ठेव, जे काही होत आहे, जे काही होणार आहे, जे काही झालं आहे त्याच्यामध्ये तुला काही श्रेय सुद्धा नाही, तुझी काही जबाबदारी सुद्धा नाही. आणि आश्चर्याची गोष्ट की त्यांनी त्या ज्ञानाच्या बळावर काही लोकांना असं भ्रमित करून ठेवलं होतं. आणि काही लोक त्याची भरपूर पूजा करायचे, उपासना करायचे, त्याला मानणारे लोक फार होते. आणि असंच एक पोलासपूर नगरीमध्ये मंखली गोशालक पुत्राला आपला भगवंताच्या रूपामध्ये स्वीकारणारा परमश्रद्धेय गुरुच्या रूपामध्ये स्वीकारणारा एक कुंभार राहत होता. त्याचं नाव शगडाल. तुम्हाला नावाशी काही घेणं देणं नाहीये, पण तरी सुद्धा सांगतो, एक कुंभार होता. आणि त्या कुंभाराचे 500 आउटलेट होते. म्हणजे तो कुंभार काय गल्लीतला कुंभार नव्हता. जसे कंपनी आउटलेट असतात ना, तशी त्याची 500 दुकानं होती. म्हणजे फार मोठा कुंभार, प्रतिष्ठित होता, मान मर्तब होता त्याच्याकडं. पण त्याची धारणा एकच होती की जे काही माझ्या जीवनात होत आहे ते भाग्याने होत आहे, नियतीने होत आहे. तुझ्या जीवनात जे होतं ते नियतीने होत आहे. त्याला तू सुद्धा बदल करू शकत नाही, मी सुद्धा बदल करू शकत नाही. असा तो शगडाल फार प्रतिष्ठितपणे जीवन जगत होता. मंखली गोशालकाची उपासना करायचा. कधी आडलं नडलं तर त्याच्याकडे जायचं. महावीराला असं वाटलं जसं चंडकोशिकाला क्रोध दूर करण्याकरता ते चंडकोशिकाकडे गेले, जसं इंद्रभूती गौतमचा अहंकार आणि त्याची धारणा बदलण्याकरता त्यांनी इंद्रभूती गौतमावर प्रयत्न केले, तसाच त्यांच्या मनामध्ये आलं की या शगडालचा सुद्धा विचार दृष्टिकोन बदलायला पाहिजे. ज्याचा विचार बदलायचा तो जर आपल्याकडे आला, आपल्याशी बोलला तर बदलू शकतो आपण. आणि शगडालची काही महावीराकडे येण्याची संभावना नव्हती. आणि महावीरांनी ठाणलं मनामध्ये की मला याला बदलायचं आहे, ह्याच्या विचारामध्ये परिवर्तन आणायची, ह्याची दृष्टी बदलायची आहे. जर ह्याची दृष्टी बदलली तर ह्याला मानणारा जो वर्ग आहे
त्याच्या सगळ्यामध्ये सहज परिवर्तन होऊन जाईल. आणि महावीर एक दिवशी त्याच्या नगरीमध्ये पोहोचले. पोलासपूर नगर होतं. आणि पोलासपूर नगरमध्ये पोहोचल्यानंतर नेहमी महावीर जे आहे, कोणा गावातल्या उद्यानावर, सार्वजनिक जे उद्यान असायचे, बागा असायचे, चालता चालता तुमच्याकडे माहिती असून द्या, महावीराने कधीच कोणताही मठ निर्माण केला नाही, कोणती जागा निर्माण केली नाही. साधनेच्या काळामध्ये सुद्धा ते झाडाच्या खाली साधना करायचे, कोणत्या गुफेमध्ये करायचे असं नव्हे, तर कुठं कुंभाराच्या शाळेत जाऊन, कुठं लोहाराच्या शाळेत जाऊन, कुठं बुणकराच्या तिथं जाऊन ते साधना करायचे. आणि साक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा जेव्हा त्याने धर्मदेशना देण्याची सुरुवात केली, लोकांना सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला, एक गंगा व्हायला लागली सुधारण्याची, बदलण्याची, परिवर्तनाची, त्यावेळेस सुद्धा त्यांनी कोणत्याही भवनामध्ये न थांबता सार्वजनिक स्थानावर थांबायचे. ही शिर्डीमध्ये चाललेली ही कथा, रात्रीची कथा, शिर्डी श्रावक संघाला देताना मी एकच शर्त लावली होती, एकच अट लावली होती की मी ही कथा मोकळ्या जागेमध्ये करणार, सार्वजनिक जागेवर करणार, कोणत्याही बंदिस्त जागेमध्ये कथा मी करणार नाही, एवढीच माझी अट होती. त्याच्यामुळे माझा दृष्टिकोन एकच होता की महावीर सार्वजनिक स्थानावर राहून आपले विचार सांगायचे, कोणत्याही परंपराच्या बंधनामध्ये न बांधता, कोणत्याही व्यवस्थेमध्ये न जगता, मोकळ्या मनाने, मोकळ्या आकाशाने, मोकळ्या जागेमध्ये, मोकळ्या मनाने ते बोलायचे. नेहमी ते उद्यानात थांबायचे, झाडाखाली थांबायचं, येणाऱ्या जाणाऱ्याला उपदेश द्यायचा, प्रतिबोध द्यायचा, आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्या चुकीच्या समजुती आहेत, ज्या भ्रामक समजुती आहेत, त्या दूर करून त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश करायचा, एवढाच त्यांचा कार्यक्रम होता. आणि म्हणून ज्यावेळेस ते पोलासपूर नगरीला पोहोचले आणि त्यांच्या लक्षात होतं, त्यांना माहीत होतं की शगडाल काय माझ्याकडे येणार नाही. मी जर कोणत्या उद्यानात थांबलो तर तो माझ्याकडे येणार नाही, मलाच त्याच्याकडे जावं लागेल. तो नाही येणार, तो मला बोलवणार सुद्धा नाही, तो मला आमंत्रण सुद्धा देणार नाही. त्याचं आमंत्रण नसताना ज्यावेळेस वर्धमान महावीर तीर्थंकरच्या रूपाने ह्या जमिनीवर, भूमीवर चालत होते, त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला शगडालच्या घरी जायचंय, त्याच्या कुंभार शाळेमध्ये जायचंय. काय बैठक असेल विचाराची, विचार करू शकता. रोगी जर डॉक्टराकडे येत नसेल तर डॉक्टरनं रोगीकडे जायचं. तहानलेला माणूस जर प्याऊ येत नसेल तर प्याऊनी तहानलेल्या माणसाकडे जायचं. प्याऊ जात नसते, पण तीर्थंकर तर महावीर ही चालणारी प्याऊ होती, म्हणून ते तहानलेल्या माणसाकडे जात होते. आणि ते गेले. पोलासपूर नगरीमध्ये पोहोचल्यानंतर ते शगडालच्या अंगणात पोहोचले. शगडालला माहित होतं वर्धमान आहेत म्हणून, पण तो गोशालकच्या शिवाय कोणाला हात जोडत नव्हता. गोशालक आलं तर सगळं काही त्याचे दरवाजे उघडे राहायचे, स्वागत, सत्कार, सन्मान सगळं काही करायचं. गोशालकला सोडून कोणी आलं, कसं आलं तरी त्याला हात जोडायचा नाही, अभिवादन करायचं नाही, त्याचा कोणताही सत्कार सन्मान करायचा नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद द्यायचा नाही, असे त्याच्या मनाची ठेवण होती. आणि अशा अंगणामध्ये जाऊन वर्धमान उभे राहिले की जिथं काही सत्कार भेटत नाही, स्वागत होत नाही. आमची सवय फार वाईट लागली आम्हाला.
आम्ही तिथंच जातो जिथं आम्हाला आमंत्रण भेटतं. जिथं आमची गरज आहे तिथं जात नाही आम्ही. मी मोकळ्या मनाने बोलतोय आज. आम्ही कुठे जातो? जिथे आम्हाला वंदना भेटतात, जिथे आम्हाला सत्कार भेटतो, जिथे आम्हाला सन्मान भेटतो. महाराष्ट्रामध्ये एक श्रद्धेय संत होऊन गेले, गाडगे महाराज. ज्यांनी त्यांचं चरित्र ऐकलं असेल, वाचलं असेल. गाडगे महाराज जीवन ज्यावेळेस मी ऐकलं, वाचलं, अतिशय बाळपणी मला त्यांचं दुरून दर्शन सुद्धा झालं. पण त्यावेळेस काही मला कळत नव्हतं. पण ज्यावेळेस त्यांच्या चरित्राकडे पाहतो मला वाटतं कुठेतरी वर्धमानाची, भगवान महावीरांची आणि त्यांची जीवनाची पद्धत, सांगण्याची पद्धत एकसारखीच होती. त्यांनी कधी कोणाला स्वतःच्या पायावर लोळण घेऊन दिलंच नाही. सत्कार आणि आदराची त्यांनी कधी अपेक्षा ठेवलीच नाही. पूजा तर त्यांनी कधी स्वीकार केलीच नाही. दुसरे संत होते नॉर्थ इंडियाचे प्रेम सुखदासजी महाराज, राम सुखदासजी महाराज. आणि तसेच महावीर. हे महावीराच्या काही विचारावर, त्यांच्या मार्गावर चालण्याचे काही संतांचे नावं मी तुमच्याकडे ठेवली आहेत. अजून सुद्धा भरपूर आहेत. आणि महावीर शगडालच्या अंगणामध्ये पोहोचले. शगडालने त्यांना पाहिलं. फक्त शिष्टाचाराच्या नात्याने तो उभा राहिला. स्वागत नाही, वेलकम नाही, भक्ती नाही, सत्कार नाही, फक्त उभा राहिला. आणि महावीराने त्याला विचारलं की तुझ्या ह्या प्रांगणामध्ये, ह्या कुंभार शाळेमध्ये, ह्या कारखान्यामध्ये भरपूर मोकळी जागा आहे, मला इथे थांबायला तू परवानगी देतो का? कारण की महावीर कुठे थांबायचे तर परवानगी घेतल्याशिवाय थांबत नव्हते. आणि आमच्याकरता सुद्धा तोच नियम आहे. कुठं थांबायचं तर परवानगी घेऊन थांबायचं. समोरच्या माणसाने स्वीकृती दिली तर थांबायचं, नाही तर पुढे निघून जायचं. वर्धमानाने त्याला विचारलं की तुझ्या ह्या विशाल कुंभार शाळेमध्ये भरपूर मोकळी जागा आहे, मला बाकीचं काही नको आहे, मला एक झाडाखाली ह्या शाळेमध्ये थांबण्याची परवानगी देतो का? आता एवढ्या मोठ्या माणसाने परवानगी मागितल्यानंतर नकार देणं शक्यच नव्हतं. मन असो नसो, पण सामाजिक रीतिरिवाजाला पालन करतो आपण सुद्धा काही वेळेस. शगडालने काय थांबू शकता म्हणले. आणि महावीर तिथे थांबले. तिथे थांबून त्यांनी आपली साधना, त्यांचा जो काही क्रम होता त्यांच्या संतांचा, तो चालू झाला. कुंभार शाळेमध्ये सगळं काम चालत होतं. कुंभार शाळेतले सगळे काम तुम्हाला माहीतच आहे की माती सानं चाळायची, भिजवायची, रोंदायची, बनवायचं, तापवायचं, आणि ते सगळं काम चाललं होतं. आणि महावीरांनी शगडाला बोलवलं आणि त्याला विचारलं, अरे हे जे माठ बनतात, रांजण बनतात, हे जे मातीचे सगळे पात्र बनतात, ते कसे बनतात रे? अगदी इनोसंटपणे त्याला विचारलं. आणि आपल्याला कुठेही आपलं ज्ञान पाजायची संधी भेटली की आपला चेहरा खुलतो. तसंच शगडाचं सुद्धा झालं. त्याला वाटलं काय हे महावीर, ह्यांना मातीचे भांडे कसे बनतात ते सुद्धा माहित नाही. ते बसला आणि सांगायला लागला
की माझे कर्मचारी जातात, आम्ही शेतामधून माती आणतो, त्याला चाळतो, साफ करतो, स्वच्छ करतो, नंतर भिजवतो, पायाने रोवतो आणि चांगली मऊशीर झाल्यानंतर हाताने त्याला आकार देतो, चाकावर त्याला फिरवतो, एक हात आत ठेवतो, एक हात वरून ठेवतो, थापी मारत राहतो आणि मनासारखा आकार त्या मातीच्या गोळ्याला आम्ही देतो आणि मनासारखा आकार दिल्यानंतर मग त्याला आगीमध्ये तापवतो आणि त्यानंतर हा मातीचं भांड हे तयार होतं. हे सगळं ऐकलं महावीरांनी. अनेक प्रश्न विचारला त्याला, हे तुझ्या केल्याने होतं की नियतीने होतं? हे जे मातीचं भांड बनलेलं आहे, जे मातीचे भांडे बनतात, हे तुझ्या प्रयत्नाने झालेले आहे, तुमच्या प्रयत्नाने बनतात की तुमच्या प्रयत्नाशिवाय बनतात? आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता शब्दांना वाटलं की आता मला याने कैचीत पकडलंय. की अद्यापर्यंत तो बोलत होता की माती आम्ही आणतो, माती आम्ही चालतो, सगळं चाललं होतं की आय डू आय डू आय डू आय डू आय डू. आणि जेव्हा विचारलं तो तत्वज्ञानाचा प्रश्न आला की मातीचे भांडे जे बनलेले आहेत ते नियतीने तयार झाले की तू तयार केलेच? आणि आता जर उत्तर दिलं की मी तयार केलेत, तर मग गोशाळ्याची सगळी फिलॉसॉफी, तत्वज्ञान मातीत गेलं. म्हणून त्याने सांगितलं की नाही नाही नाही, मी काही नाही करत हो, कोणी काही नाही करत. हे सारे मातीचे जेवढे काही भांडे बनलेले आहेत ते नियतीने, भाग्याने तयार झालेत. हे होणारच होते, मी केले तरी नाही केले तरी होणारच होते, माझ्या करण्याने काही होत नाही. एवढं मोठं खोटं बोलण्याची हिंमत असते माणसामध्ये. ज्यावेळेस मनुष्य कोणत्याही विचारधारेचा गुलाम होतो तर काही बोलू शकतो तो. महावीरांनी त्याचं उत्तर ऐकलं आणि त्याचं उत्तर ऐकल्यानंतर एक दुसरा प्रश्न त्याला विचारला. कसे ते कोणाचे बोलायचे, संवाद करायचे आणि संवाद करून कसं न कळत त्याला वळायचे. कारण जोपर्यंत मोकळ्या मनाने संवाद होत नाही, संवादाची कला येत नाही, तोपर्यंत कोणालाही परिवर्तन करता येत नाही. आणि त्या कलेमध्ये महावीर मास्टर होते, कुशल होते. त्यांनी त्याला विचारलं की तुझे हे सगळे भांडे बनलेले आहेत आणि कोणी जर तिकडून एक माणूस आला आणि त्याने हातामध्ये दांडा घेतला आणि दांडा घेऊन ह्या सगळ्या तुझ्या भांड्यावर चालवला तर तू काय करशील? आता परत अवघड प्रश्न आला. एवढा कष्टाने बनलेले सारे भांडे आणि कोणी एक माणूस येतोय आणि त्याच्यावर दांडा चालवतोय आणि सगळे भांडे फोडून टाकतोय. आणि महावीरांनी त्याला विचारलं की असं जर झालं तर तू काय करशील? शब्दाला परत अडकला. पण जेव्हा प्रॅक्टिकलचा प्रश्न आला तर शब्दाने उत्तर दिलं, मी तारा धरेल आणि झोडपून काढेल. बोले का रे भाऊ, त्यांनी माझे भांडे फोडलेत. अरे तू तर म्हणत होता ना की भांडे तू तयार केले नाही, भांडे फुटतील तर नियतीने, बनले तर नियतीने. मग आता तुला काय झालं? आता तू कसं म्हणतोय की भांडे त्यांनी फोडलेत? तू सांग ना नियतीने फोडले म्हणून. तो अटकला आणि त्याने सांगितलं, नाही नाही, तुम्ही म्हणता ते खरं आहे, हे नियतीनेच फोडले. तो माणूस तर काय आहे, फक्त निमित्त आहे. हे भाग्यातच होतं म्हणून हे सगळे भांडे फुटलेत. महावीर थोडेसे पाहिलं त्याच्याकडं आणि पुढचा प्रश्न त्याच्या समोर मांडला. तुझी पत्नी आहे अग्निमित्रा, अति अग्निमित्रा नटून ठटून सजून चाललेली आहे.
रस्त्यामध्ये एक पापी माणूस भेटतो आणि तो पापी माणूस तुझ्या पत्नीवर अत्याचार करतो. कल्पना करतो असे, आणि जर तुझ्या पत्नीवर कोणी अत्याचार केला तर तू काय करशील? ती कल्पनाच त्याला सहन होईना की जिच्यावर मी प्रेम करतो त्या पत्नीवर कोणी अत्याचार केला आहे, आणि मी काय करेल हे महावीर मला विचारतात. तो अपराधी आहे, त्यांनी चुकीचं केलं, मी त्याला मारेल. भले नियती केलं, त्यांनी नाही केलंय. ज्यांनी केलं तो जबाबदार. करता करविता कोण आहे? नियती आहे. तो नियतीला दंड दे ना, तू त्या माणसाला कशाला दंड देतो? मग मात्र शगडालच्या लक्षात आलं की आपण फसलोय. तुमचं काय चाललं मनामध्ये? तुमच्या मनामध्ये काय चाललंय? तुम्ही फसलेले आहेत की हसलेले आहेत? जरा पाहून घ्या इकडेच. फार वेळेस तुम्ही म्हणताना आपल्या नशिबातच असं असतं, जसं नशिबात लिहिलंय तसंच होतं. पण शगडालला महावीराने समजवलं की शगडाल, उघड्या डोळ्याने दिसलेलं सत्य स्वीकार कर. फक्त खोट्या समजुतीच्या पगड्यामध्ये राहू नको. समोर दिसतंय की भांडे फोडणारा कोणीतरी आहे, भांडे बनवणारा कोणीतरी आहे. त्यांनी प्रयत्न केला म्हणून भांडे बनलेत, त्यांनी प्रयत्न केला म्हणून भांडे तुटलेत. याच्यात भाग्याचा संबंध आला कुठं? याच्यात नियतीचा संबंध आला कुठं? समोर दिसतंय आणि तू त्याला नाकारतोय. शगडालच्या सुद्धा ध्यानात आलंय, तुमच्या सुद्धा ध्यानात यायला पाहिजे. आलं की नाही आलं मला माहित नाही, पण यायला पाहिजे. आणि त्याच्यावरच आज मी चर्चा करणार तुमच्याशी. चर्चा काय करणार? तुमचा तर काय माझ्याकडे येणार नाही आवाज, माझाच आवाज तुमच्याकडे पोहोचावा लागणार. आणि तुमच्या मनामध्ये जे काही चालू असेल ते तर्काने समजून पुढे चालावं लागेल. आपण असंच विचार करतो ना की आपल्या नशिबात आहे, हे आपल्या भाग्यात आहे. जन्म सुद्धा आपल्या भाग्याने भेटला आहे. आणि या दोन गोष्टी जीवनामध्ये आहे, भाग्य आणि पुरुषार्थ. किती गोष्टी आहेत? भाग्य आणि पुरुषार्थ. भाग्याला महावीर नकारत नाही, नियतीला महावीर नकारत नाही. परत तुम्ही कुठेतरी कोंड्यात पडतात. मी काय सांगतोय? महावीर भाग्याला नकारत नाही, प्रारब्धाला नकारत नाही. फक्त त्यांचं म्हणणं एवढंच आहे, प्रारब्ध भाग्य ही परिस्थिती असते, रॉ मटेरियल असतं, त्याच्यातून प्रोडक्ट काय बनायचं ते तुमच्या बुद्धीने ठरतं. एक संभावना असते. भाग्याने पाऊस होऊ शकतो, पण पीक मात्र शेतकऱ्याच्या प्रयत्नाने. तुम्ही म्हणताल भाग्यात नसेल तर ज्यावेळेस पीक यायचं असतं त्यावेळेस पाऊस पडतो आणि सगळं पीक वाहून जातं. ते काय आपल्या हातामध्ये असतं, हातामध्ये. आणि तुम्ही जर या गोष्टीवर विचार केला तर सायन्स किती पुढे गेले आहेत. कशाच्या बळावर पाऊस आला किंवा नाही आला. आता तर सायक्लोन आल्यानंतर सुद्धा द्राक्षाचं पीक कसं सांभाळायचं, कसं आवरण लावायचं, आणि अकाळी जर पाऊस आला, अवकाळी जर पाऊस आला तर त्या पावसापासून आपलं पीक कसं वाचवायचं ही टेक्नॉलॉजी आज आलेली आहे. आत्ताच आम्ही जळगावला जाऊन आलो, जैन हिल्सवर, आणि तिथं ते सगळं पाहून आलं. ते टेम्परेचर कंट्रोल करतात, नेट लावतात. मग जर अवकाळी पाऊस जरी आला तर त्याचा सुद्धा उपाय विज्ञानाने शोधून काढलेला आहे. म्हणजे पुरुषार्थाला कुठं सीमा नसते. आता ज्या माईकवर मी बोलतोय आणि तुम्ही ज्या माईकचा आवाज ऐकता, हे भाग्याने आहे की पुरुषार्थाने माईक बनलेला आहे? काल सम्यक पुरुषार्थ नाही झाला तो ऑनलाईन कार्यक्रम नाही गेला.
आज सम्यक पुरुषार्थ झाला तो ऑनलाईन कार्यक्रम गेला. तोच माईक आहे, ती सिस्टम आहे, मी बोलणारा तोच आहे, ऐकणारे तुम्हीच आहात. फक्त टेक्नॉलॉजी बरोबर नाही जमली तर काम अडलं. एक लहानसं बटन तिकडं हलवलं ना तर हे सगळं जसंच तसं राहील. तर हे भाग्याचा विषय की पुरुषार्थाचा विषय. 2010 मध्ये पहिलं कायनेटिक टेक्नॉलॉजीचं इस्रोने अंतरिक्षात एक यान लॉन्च केलं, सोडलं आणि जाऊन ते 10 सेकंदामध्ये अरबी समुद्रामध्ये बंगालच्या खाडीमध्ये पडलं. APJ अब्दुल कलाम त्याचं नेतृत्व करत होते. आणि ते झाल्यानंतर, ते पडल्यानंतर सगळे डिप्रेशनमध्ये गेले, सगळे हताशामध्ये गेले, सगळे निराशाच्या गर्तेत गेले. तुम्ही मी असतो तर काय सांगितलं असतं, भगवंताची कृपा नाही बरं काय. एक वेळेस इंद्रभूती गौतमाने महावीराला एक अवघड प्रश्न विचारला, अतिशय अवघड प्रश्न विचारला. 2 पैलवान कुस्ती करतात म्हणले, 2 पैलवान कुस्ती करतात, दोन्ही पैलवानाचं वजन सारखंच आहे, दोन्ही पैलवानाची उंची सारखीच आहे, दोन्ही पैलवानाचं तत्वज्ञान आणि प्रॅक्टिस सुद्धा सारखीच आहे. असे तुल्य बल 2 पैलवान कुस्ती लढतात, एक हारतो एक जिंकतो. तो हरला तो का हरला आणि तो जिंकला तर का जिंकला. तुमच्याकडे 4 उत्तर तयार आहेत, तुमच्याकडे 4 उत्तर तयार आहेत. जो सत्याच्या मार्गाने लढला तो जिंकला सगळ्यात अगोदर, तुमच्या सत्यमेव जयते. दुसरं उत्तर तुमच्याकडे तयार आहे, ज्याच्या भाग्यामध्ये जिंकणं लिहिलेलं होतं तो जिंकला, आणि ज्याच्या भाग्यात हारायचं लिहिलं होतं तो हारला. तिसरं उत्तर तुमच्याकडे तयार असेल, ज्याच्यावर भगवंताची कृपा होती तो जिंकला, आणि ज्याच्यावर भगवंताची कृपा नव्हती तो हारला. आणि चौथं उत्तर तुमच्याकडे असेल, ज्याच्या भाग्यात जसं होतं तसं झालं. इंद्रभूती गौतमाने भगवान महावीराला प्रश्न विचारला आणि भगवान महावीरांनी जे उत्तर दिलं ह्या 4च्या बाहेर जाऊन दिलं. भगवान महावीरांनी सांगितलं, ज्याने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली, ज्याने सगळी आपली बुद्धी, शारीरिक शक्ती, टेक्निक सर्व काही पूर्णपणे पणाला लावलं तो जिंकला, आणि ज्याने कमी लावली, नकळत लावली, कुठेतरी चूक झाली तो हारला. शक्तीने माणूस जिंकतो. और शक्ती म्हणजे बुद्धीची बी शक्ती, शरीराची पण शक्ती. ते जिंकायचं आणि हारायचं. कोणतं काम नाही झालं तर जबाबदार कोणाला धरायचं, स्वतःला धरताल तर सुधार करू शकताल, आणि भाग्याला जबाबदार धरलं तर प्रगती कधीच करू शकणार नाही. म्हणून हा विषय मी आज तुमच्याकडे घेतलेला आहे. मी ती 2010ची गोष्ट सांगत होतो, आणि त्यावेळेस सेठ होते, ते गेले APJ अब्दुल कलामकडे. माझं नाव थोडंसं मी मिस करतोय, अणु आयोगाचे अध्यक्ष होते. ते गेले आणि त्यांनी सांगितलं, उठा, चूक शोधा, चूक शोधा, चुकीला सुधारून परत प्रयत्न करा. आणि त्यांनी चूक शोधली. फक्त 10 डेसी सेकंदाकरता फ्लूइड सप्लाय ब्लॉक झालते, म्हणून ते अंतरिक्षयान खाली पडलं होतं. परत चूक सुधारली आणि इस्रोने अंतरिक्षयान लॉन्च केलं, आणि आज इस्रो कुठालचे कुठं पोहोचला. चुकीपासून शिकायचं असतं,
की चुकीचं खापर भाग्यावर फोडायचं असतं, एवढा विचार तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न आहे. जर चुकीचं असफल झाल्याचं खापर भाग्यावर फोडलं तर आपण कधीच प्रगती करू शकत नाही. चूक कुठे झालेली आणि चूक माझ्याकडून झाली, कळत झाली की न कळत झाली, पण चूक झाल्याशिवाय कोणी मनुष्य जीवनामध्ये अयशस्वी होत नाही. आणि चूक जर आपण सुधारली तर 100% 100% आपण सफल होऊ शकतो. आणि हा पुरुषार्थाचा संदेश महावीराने दिला. त्यांनी कोणत्याही भगवंताच्या कृपेवर जगायचं शिकवलं नाही. त्यांनी नाही सांगितलं की तुझं जीवन कोणत्या एका शक्तीच्या हातामध्ये आहे आणि ते जसे नाचवतील तसा तू नाचतील. त्यांनी नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं तू तुझ्या जीवनाचा मालक आहे, तू तुझ्या जीवनाचा भाग्य विधाता आहे. तू जसा इच्छील, जसा प्रयत्न करेल तसं तुझं जीवन तू घडवू शकतो. तुझ्या भाग्याचा तू निर्माता आहे. दुसरं कोणताही व्यक्ती तुझं भाग्य निर्माण करू शकत नाही. शब्दांनी महावीराचा विचार स्वीकार केला. त्याला खरं समजलं आणि त्याने भगवंताच्या चरणावर आपल्या सगळ्या विचारधारा सोडल्या आणि पुरुषार्थाचा विचार त्याने स्वीकार केला. आणि ही बातमी तशीच गोशालकाला माहीत पडली. आता पहा बरं गणित कसं आहे. गोशालक कोण होता? ज्योतिषी होता. त्याला सगळं निमित्त ज्ञान होतं. त्याला माहीत होतं असा तो दावा करायचा. आणि तो गोशालकाला जेव्हा माहीत पडलं की माझा एक प्रमुख उपासक माझी विचारधारा सोडून, माझं तत्वज्ञान सोडून महावीराच्या विचारधारा त्याने स्वीकार केले, तो गोशालक आला परत शब्दाला समजवणं करता की नाही. माझा फक्त प्रश्न एवढाच आहे, गोशालकला माहीत होतं की नव्हतं? आणि माहीत होतं तर आला कशाला मग? कारण की शब्दाला काही गोशालकाच्या बोलण्यामध्ये परत फसला नाही. गोशालकाला खाली हाताने परत जावं लागलं कारण की शब्दालाची बुद्धी प्रकाशित झालेली होती. प्रयत्नांती परमेश्वर, एक आपली मराठीची म्हण आहे. परमेश्वर कुठं असतो? प्रयत्नांती असतो. आणि आपण परमेश्वराला कुठं आठवण करतो? प्रयत्नाच्या अगोदर. तो असतो प्रयत्नांती. सगळे श्रम केल्यानंतर शेवटी परमेश्वर भेटतो, सुरुवाताला भेटत नाही. आणि अजून एक कालच रामनवमी झाली. एक रामायणाचा एक छोटा लहानसा प्रसंग देण्याचं मन होत आहे. लंकेवरून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, विभीषण पुष्पक विमानामध्ये बसून अयोध्येकडे लोटत होते, परतत होते. आणि रस्त्यामध्ये विमानामध्ये बसून श्रीराम सीतामय्याला खालच्या भूभागाची, प्रदेशाची माहिती देत होते. इथं एक किष्किंधा आहे, इथं मला हनुमान भेटला, इथं नल भेटला, असं ती माहिती देत चाललं होते. आणि चालता चालता विमान अंजनगिरी पर्वताजवळ पोहोचलं. आणि वरूनच रामाने सांगितलं की इथं अंजनगिरी पर्वत आहे आणि इथं हनुमानाची आई राहते. जसं सीतेमाईने ऐकलं की हनुमानाची आई राहते, तर सीतेच्या मनामध्ये भावना उचंबळल्या की ज्या आईच्या मुलाने मला माझ्या रामाची भेट घडून दिली, त्या आईला मला भेटायचंय, त्या आईचं मला दर्शन करायचंय. आणि सीतामय्याने रामाला सांगितलं की प्रभू, मला हनुमानाच्या आईला भेटायचंय. पुष्पक विमान खाली उतरलं. विमानातून
सगळे बाहेर पडायला लागले. अंजनाने पाहिलं, जाऊन स्वागत केलं. स्वागत करून तिथं काय बसायला, समोर एक दगडाची शिळा होती, त्याच्यावर बसले सगळे. आणि सीता मैयाच्या तर काही भावनेला कंट्रोल करणं तिला फार बाहेर केलं. आणि तिने सांगितलं की आई, तुझी कुशी धन्य झाली. तू अशा मुलाला जन्म दिला, तुझे भाग्य नव्हे पण तुझ्या मुलाच्या कारणाने आज मी इथं आहे. तू अशा मुलाला जन्म दिलेला आहे की तुझी धन्य 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 झाली आहे. रामाने सांगितलं, आई खरं आहे बरं का, ही प्रशंसा नव्हे, खरं आहे. तुझा मुलगा होता म्हणून राम जिवंत आहे. तुझा मुलगा होता म्हणून राम जिवंत आहे. तुझा मुलगा नसता तर मी सुद्धा जिवंत राहिलो नसतो. अंजनाला प्रश्न पडला, रामाचे काय बोलतात? आणि अंजनाने विचारलं रामाला, राम तुम्ही काय बोलता? प्रभू तुम्ही कसं बोलता असं? माझ्या मुलाच्या कारण तुम्ही जिवंत असं कसं बोलता तुम्ही? तर रामाने सांगितलं, आई युद्ध चाललं होतं सीतेला सोडून आणण्याकरता, रावणाच्या कैदेतून आणण्याकरता युद्ध चाललं होतं. आणि त्या युद्धामध्ये लक्ष्मण आणि इंद्रजितचं युद्ध चाललं. इंद्रजितची शक्ती लक्ष्मणाला लागली. लक्ष्मण बेहोश झाला, मूर्छित झाला. आणि त्यावेळेस तुझ्या मुलाने हनुमानाने द्रोणगिरी पर्वतावरून संजीवनीची बुट्टी आणली म्हणून लक्ष्मण जिवंत झाला. लक्ष्मण जिवंत झाला म्हणून राम जिवंत आहे. ज्या जगामध्ये लक्ष्मण नाही त्या जगामध्ये राम सुद्धा जिवंत राहिला नसता. हे ऐकलं आईने. हनुमान हात जोडून बसलेला होता. हे ऐकलं आणि अंजनेचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तिने पावलं पुढे उचलली आणि जाऊन जोरात हनुमानाच्या थोबाडीत दिली. लक्ष्मण चवताळला. अरे तुझ्या मुलाची प्रशंसा आई करते, श्रीराम करतात, तुला त्याला जवळ घ्यायला पाहिजे, कुरवायला पाहिजे, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला पाहिजे, आणि तू त्याला मारते, काय करते तू? लक्ष्मणाने विचारलं. अंजनाने सांगितलं, गप्प बस. आणि म्हणते गोष्ट असे सांगते की अंजनाची धार, दुधाची धार निघाली आणि समोरचं पाषाणचे शिलाचे तुकडे झाले. हे दूध याला मी पाजलंय. हा जिवंत असताना याच्या भगवंताला युद्ध लढवावं लागतं, असा भक्त काय कामाचा? त्याने माझ्या दुधाला लाजवलंय. आणि संपूर्ण रामायण मध्ये उचलून पहा, हनुमानाने रामाचे सगळे कामं केलीच. एक सुद्धा स्वतःचं काम त्याने रामाकडून करून नाही घेतलेलं आहे. भक्त कोणाला म्हणायचं? भगवंताचे काम करणाऱ्याला भक्त म्हणायचं की आपले काम भगवंताकडून करून घेणाऱ्याला भक्त म्हणायचं? माझा प्रश्न लक्षात येतोय का तुमच्या? भक्त कोणाला म्हणायचं? परमेश्वराचे काम करणाऱ्याला भक्त म्हणायचं की आपले सगळे काम परमेश्वराकडून करून घ्यायचे, त्याला भक्त म्हणायचं? हाच विचार मनामध्ये आहे. आणि म्हणून मुलांना, विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की भाग्यावर विसंबून राहू नका, भाग्याची चर्चा करू नका, कोणत्याही ज्योतिषाच्या चक्रामध्ये जाऊ नका, कोणतेही आकाशातले तारे नक्षत्र तुम्हाला घडवत नसतात. तुम्ही जसा विचार करताल, तुम्ही जशी कृती करताल, तुम्ही जसं बोलताल, तुम्ही जसं जगताल, तसंच तुमचं जीवन बनणार आहे. ग्रह नक्षत्राला सुधारण्याच्या भानगडीत पडू नका. स्वतःचे विचार सुधारा, स्वतःच्या बुद्धीला सुधारा.
चांगलं करणं शिका म्हणजे चांगलं होईल. आणि कुठं त्या ग्रह नक्षत्राच्या ताऱ्याच्या चक्रामध्ये अडकलात की मग मात्र बुद्धी भ्रमिष्ट होऊन जाईल. करेक्शन होणारच नाही. मी जबाबदार नाही तर मी करेक्शन का करणार? मी जबाबदार असेल तरच मी करेक्शन करणार. स्वतःची जबाबदारी स्वीकार करायची ह्याला पुरुषार्थवाद म्हणतात. आणि स्वतःची जबाबदारी भाग्यावर सोपायची ह्याला भाग्यवाद म्हणतात. विज्ञानाने जी प्रगती केलेली आहे ते पुरुषार्थाच्या बळावर केलेली आहे. भाग्याच्या बळावर कुठेही प्रगती झालेली नाही. आज जी काही प्रगती होत आहे ते सगळं पुरुषार्थाने. कुठं बुद्धीचा पुरुषार्थ आहे, कुठं श्रमाचा पुरुषार्थ आहे, कुठं संबंधाचा पुरुषार्थ आहे, कुठं बोलण्याचा पुरुषार्थ आहे. तुम्ही इथं जमलात, मी इथं आलो, हे सुद्धा कोणाचे तरी पुरुषार्थच आहे ना. हे काही माझ्या भाग्यात नव्हतं. मी म्हणलं भाग्य असेल माझं, नाही. हे शिर्डीचा नवयुवक मंडळ, महावीर कथा समिती, श्रावक संघ ह्यांचे चाललेले अपार प्रयत्न, श्रम, अविश्रांत परिश्रम. नाही तर रामनवमीच्या वेळेस शिर्डीमध्ये एवढी जत्रा असताना ह्या दुकानदारांनी इकडे वेळ द्यायचा, हा एक चमत्कार तुम्ही म्हणू शकता. पण हा चमत्कार भाग्याने झालेला नाहीये. हा चमत्कार हा यांच्या पुरुषार्थाने झालेला आहे. मला माहित आहे, शिर्डीची रिपोर्ट माझ्याकडे आहे ना, की ज्यावेळेस शिर्डीमध्ये यात्रा असेल त्यावेळेस ह्या युवक मंडळाने ह्या बंधवांना स्थानक दिसतच नाही, फक्त दुकानच दिसते. काय महेश भाऊ, बरोबर आहे का? मला वाटतं तुमच्या आयुष्यातली पहिली रामनवमी असेल. 100% की दुकान दिसलीच नाही, फक्त स्थानकच दिसलं. का बरं? हे पुरुषार्थ आहे. आणि पुरुषार्थ असेल तरच जम्मू काश्मीरची 370ची धारा आटू शकली. पुरुषार्थ नसला तर आता सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये तेच चाललं असतं. पुरुषार्थ होता म्हणून अयोध्येतलं राम मंदिर उभारलं गेलं. आणि एवढे पुरुषार्थाला आपण सगळं स्वीकार केलं आणि कोणत्याही भाग्यावर विसंबलो नाही. माझी एक गोष्ट सांगू का? माझ्या एक प्रसंग सांगतो, नेहमी सांगत असतो मी. जोधपूरमध्ये आमचा चातुर्मास होता, वर्षवास होता. पहिल्याच वेळेस महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलो होतो. दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळेला काही जे गल्लोगल्ली फिरणारे व्यापारी, 2 व्यापारी वर चढले स्थानकामध्ये. त्यांच्याकडं भरपूर सामान होतं. आम्ही सुद्धा सवडीमध्ये होतो आणि त्यांनी आपलं एक एक सामान दाखवायला सुरुवात केली. कोणाकडे असेल तर मला काही त्याच्यावर आपत्ती नाही बरं का, पण मी माझी गोष्ट सांगतोय. तुम्हाला खरी वाटली, चांगली वाटली तर स्वीकार करा, नसन वाटली तर समजून घ्या. त्यांनी आपलं ती झोळी खोलली आणि सगळ्यात अगोदर उजवा शंख काढला. उजवा शंख. मला सांगितलं की हा उजवा शंख आहे, हा ज्याच्याकडे असतो त्याच्याकडे अपार संपत्ती असते, अतूट संपत्ती असते. हा उजवा शंख आहे. तो बाजूला ठेवला त्यांनी. एकमुखी रुद्राक्ष काढला आणि हा रुद्राक्ष ज्याच्याकडे असतो तो नेहमी विजयीच होतो. त्यानंतर शियाळशिंगी काढली. ही शियाळशिंगी ज्याच्याकडे असते त्याच्याकडे शत्रू हात जोडून येतात. त्याच्यानंतर हाताजोडी काढली. एक एक वस्तू ते काढतच गेले. एकाक्षी नारळ काढलं, ही माळा, ती माळा, ती माळा. 1 घंट्यापर्यंत त्यांचा सगळा कार्यक्रम चालला. आणि त्यांचं सगळं सामान दाखवणं झाल्यानंतर मी त्यांना एक लहानसा प्रश्न विचारला. अरे भाऊ, हे सगळं तुझ्या झोळीमध्ये आहे, तू गल्लोगल्ली का हिंडतो भाऊ?
उजवा शंख तुझ्याकडं आहे, एकरी 4 पडलेत म्हणलं, एकाक्षी रुद्राक्ष, एकमुखी रुद्राक्ष तुझ्याकडं आहे, हे सगळं काही तुझ्याकडं आहे, तू कशाला गल्लोगल्ली हिंडतो भाऊ? त्याच्या लक्षात आलं की इथं काही आपली डाळ शिजत, आवरला सगळा बिस्तर. अहो याच्याने कुठं असं झालं असतं तर मग तर पाहायलाच काय पाहिजे. आणि मी तो ओपनली चायनीज देत असतो, ते कुबेर यंत्रांना, लक्ष्मी यंत्रांना आणि अजून काही काही यंत्र असतात, मी ओपनली चॅलेंज देत असतो. कोणाच्या यंत्रामध्ये शक्ती असेल तर सगळे यंत्र घेऊन या, त्याची जी किंमत असेल ती चुकवण्याची व्यवस्था करतो. पण आठ माझी एकच आहे, मी सगळ्या झोपडपट्टीच्या लोकांना ते यंत्र देईल. आणि तिथं कुबेराची संपत्ती आली तर तो तुमच्या यंत्राला मान्य करेल. कोणाची किंमत नसते. बरं तुमचं ते वास्तुशास्त्र की इकडं घराचा दरवाजा ठेव, तिकडं घराचा दरवाजा ठेव, इकडं किचन ठेव, तिकडं किचन ठेव. आजारी का पडतात तर ते तुझं बेडरूम बरोबर नाही, आजारी का पडतात तर ते किचन ठिकाणावर नाही. घरात भांडणं का होतात तर ते कोणत्या तरी कोण्यामध्ये काहीतरी ठेवलेलं आहे. अरे समजदार माणसा, जेवढे कोर्टामध्ये खटले चाललेले आहे डायव्हर्सचे, त्यांचं घर तू तसं म्हणतो तसं बांधून देतो. फक्त शर्त एकच आहे की खटले सगळे बाहेर व्हायला पाहिजे. अरे वास्तुशास्त्राच्या कारणाने, भिंतीच्या कारणाने भांडणं होतात की डोक्याच्या कारणाने भांडणं होतात? आणि फक्त मला तुमच्या मनामध्ये असेल तर उत्तर द्या, वास्तू शांत व्हायला पाहिजे की परिवारामध्ये शांती व्हायला पाहिजे? तुम्ही काय उद्योग करता? अशांत कोण आहे? अहो तुमच्या परस्पराच्या संबंधामध्ये शांती व्हायला पाहिजे तर घरात शांती, तुमच्या मनात शांती व्हायला. भिंती कधी भांडत नसतात आणि भिंतीच्या कारणाने कधी भांडण होत नसतात. भांडणं होतात तर तुमच्या डोक्यात जो कचरा पडलेला आहे ना त्याच्या कारणाने होत असतो. ते ठीक करा ना. ते ठीक करायचं नाही. हा दरवाजा तिकडे लावून ती खिडकी तिकडं कर, हा कोण तिकडा कर, तो कोण तिकडा कर. हे सगळे पॅशिव्ह आहेत. ऍक्टिव्ह कोण आहे? तुमचा पुरुषार्थ आहे, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे, तुमची विचार करण्याची पद्धत आहे. आणि महावीराने त्या सगळ्या अंधश्रद्धेच्या पगड्यावर, पाखंडावर असा प्रहार केला की नाही. आता तुमचा अंधश्रद्धा उन्मूलनाचा कार्यक्रम चालू आहे. महावीराने 2600 वर्षापूर्वी या सगळ्या अंधश्रद्धेला छेद दिला. हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत, हे सगळं पाखंड आहे, हे भ्रमिष्ट विचार आहेत. प्रयत्नाची कास धरा, पुरुषार्थाची कास धरा, स्वतःला सुधारा, तो भाग्य सुधरेल. एवढंच आजच्या महावीर कथेचं सूत्र तुमच्याकडे मांडलेलं आहे. आशा करतो की काहीला टोचला असेल, काहीला रुचला असेल. ज्यांना टोचला असेल त्यांनी चर्चा करावी येऊन, ज्यांना रुचला असेल त्यांनी जीवनामध्ये बदल करावा. अहो सगळ्या जन्मपत्री पाहूनच लग्न झालीत ना, सगळे गुण मिळालेले. हो काय भाऊ, पत्रिका मिळवली नाही मिळवली? पत्रिका मिळायला पाहिजे की मन मिळायला पाहिजे? आणि पत्रिका मिळून काही मन मिळत नसतात हे नक्की आहे. कारण की सगळे भांडणं माझ्याकडं येतच असतात. आणि परत म्हणतात मला काय कुठं काय भाग्यात गडबड. काही भाग्यात गडबड नाही रे, बोलण्यामध्ये गडबड आहे. गडबड कुठे आहे? बोलण्यामध्ये. एक दुसऱ्याला समजून घेतलं तर जीवन सुकर होऊ शकतं. आणि पत्रिका समजून घेऊन कोणतेच नाते जपले जाऊ शकत नाही. नाते जपण्याकरता एका दुसऱ्याच्या मनाला जपायला पाहिजे. ते जुळले तर नातं जुळतं.
पत्रिका जुळून नातं जुळत नसतात. बस थांबतो. उद्या आणि परवा 2 दिवसाची कथा आहे. 10 तारखेला 11:30 ते 12:30 रात्री कार्यक्रम आहे. 11:30 ते 12:30 रात्री कार्यक्रम आहे. उद्या आणि परवा 2 दिवसाकरता महावीराच्या जीवनाच्या अजून काही गोष्टी तुमच्या समोर मराठीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. परत एकदा सांगतो की मराठीमध्ये महावीर कथा पहिल्याच वेळेस करीत आहे. ते कुठं? शिर्डीमध्ये करीत आहे. माझी मातृभाषा मराठी आहे, पण सराव सुटला आणि भाषेवरची पकड गेली. इथून सुरुवात केली की परत मराठीचा मी ऐकतो. रूपाची मराठी माझ्यापेक्षा फार चांगली आहे. हा, तिचं बोलण्याचं काम मराठीमध्येच असतं. म्हणूनच त्याने ज्या दिवशी सतीश भाऊ सुरांना बोलले, नकळत त्यांनी बोट ठेवलं की दररोज महावीर कथेमध्ये आम्ही नगरी मराठी ऐकतो, आज पुणेरी मराठी ऐकली. असंच ना? असं चालेल. आता आम्ही आमची मराठी सुधारण्याचा प्रयत्न करू. सुधारण्याकरता, प्रगती करण्याकरता कधीच रास्ते बंद नसतात. ते आकाश अनंत आहे. सुधारण्याकरता आकाश अनंत आहे. कधीच स्वतःला असं म्हणू नका की आता सुधार होऊ शकत नाही. सुधारायला वाव नेहमी असतो आणि ते वाव आपल्या मनामध्ये तेव्हाच कळतो जेव्हा मला त्याची चव येत असेल. चव येत नसेल तर वाव राहीत नाही. आणि या महावीर कथेचा उद्देश आजचा फक्त एवढाच होता की तुम्हाला पुरुषार्थाची चव यावी. भाग्याची चव घेणं सोडा, नियतीची चव घेणं सोडा आणि आपल्या पुरुषार्थाची कास धरा. ती जर पुरुषार्थाची कास धरली तर परम पुरुषार्थी भगवान महावीरची कथा तुम्हाला सांगणं सार्थक होईल. एवढीच भावना व्यक्त करून ओम शांती. बोल भगवान महावीर स्वामी की जय. जय महावीर प्रभु स्वामी. जय महावीर प्रभु. गणनायक सुखदायक जगनायक सुखदायक अति गंभीर प्रभु. ओम जय महावीर प्रभु. कुंडलपुर में जन्मे त्रिशला के जाए, माता त्रिशला के जाए. पिता सिद्धार्थ राजा, पिता सिद्धार्थ राजा. सुर नर हर्षाए. ओम जय महावीर प्रभु. दीनानाथ दया निधि है मंगलकारी. स्वामी है मंगलकारी. जगहित संयम धारा, जगहित संयम धारा. प्रभु पर उपकारी. ओम जय महावीर प्रभु. पापाचार मिटाया, सतपथ दिखलाया. प्रभु सतपथ दिखलाया. दया धर्म का झंडा, दया धर्म का झंडा जग में लहराया. ओम जय
स्वामी श्री चंदन बाला, पार जगत से बेड़ा पार जगत से बेड़ा इनका कर डाला। ओम जय महावीर प्रभु, पावन नाम तुम्हारा जगतारण हारा। स्वामी जगत तारण हारा, निश दिन जो नर ध्यावे निश दिन जो नर ध्यावे, कष्ट मिटे सारा। ओम जय महावीर प्रभु, करुणा सागर तेरी महिमा है न्यारी। स्वामी महिमा है न्यारी, ज्ञान मुनि गुण गावे ज्ञान मुनि मुनि गुण गावे, चरण बलिहारी। ओम जय महावीर प्रभु, जय महावीर प्रभु। स्वामी जय महावीर प्रभु, जगनायक सुखदायक जगनायक नायक सुखदाय, अति गंभीर प्रभु। ओम जय महावीर प्रभु। बोले भगवान महावीर स्वामी की, आचार्य भगवंत वजसी आनंद जी महाराज साहब की, गुरुदेव की आज्ञा से हरि मंगलम हरिहंता मंगलम सिद्धा मंगलम साहु मंगलम केवली पन्नतो धम्मो मंगलम चलारी लघुत्तमा हरिहंता लघुत्तमा सिद्धा लघुत्तमा साहु लघुत्तमा केवली पन्नतो धम्मो लघुत्तमा चत्तारि शरणं भवञ्जामि हरिहन्ते शरणं भवञ्जामि सिद्धे शरणं भवञ्जामि साहु शरणं भवञ्जामि केवली पन्नतं धम्मं शरणं भवञ्जामि। हरिहंतो का शरणा सिद्धो का शरणा साधुओं का शरणा दया धर्म का शरणा। चार मंगल चार उत्तम चार शरणा दुख हरणा सुख करना और न शरणा कोई। जो भव प्राणी करे आराधन अक्षय अमर पद हो। अंगुष्ठ